आणि खास रिपोर्ट नाशिकमधून। नाशिकमध्ये बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी आपला प्रचार थांबवण्याची घोषणा केली आहे। मात्र प्रचार थांबला तरी देखील त्यांनी उमेदवारी कायम आहे आणि त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये नेमकं काय घडेल याचा काहीच नेम नाही। दरम्यान गीतेंची माघार घेत असताना आज नाशिकमध्ये फुलटू ड्रामा पाहायला मिळाला। नेमकं काय काय घडलंय दिवसभरात नाशिकमध्ये जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक खास रिपोर्ट। यामध्ये कौटुंबिक शांती आणि आमदारकीमध्ये मला कौटुंबिक शांती महत्त्वाची वाटते आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकीत प्रचारात मी थांबवतोय। माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी विनंती केली काल रात्रीच का आपण कुठल्याही प्रकारचा प्रचार या ठिकाणी करून महायुतीतलं वातावरण खराब होईल अशी कुठलीही गोष्ट करू नये अशी मी आपणा सर्वांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो। मला माहिती आहे आपले अनेक प्रश्न असणार आहेत, पण मी माझा प्रचार थांबवतोय हा शब्द तुम्ही घ्या आणि मला इतकं जे मी बोललो साहजिक आहे। माझ्यासोबत महायुतीचे लोक आहेत, तो विषय त्या ठिकाणी संपलेला आहे। माझ्या बाजूला सगळे महायुतीचे लोक बसलेले आहेत। अखेर नाशिकमधलं बंड थोपवण्यात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना यश आलंय। भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी आपला प्रचार थांबवण्याची घोषणा केली आहे। यानंतर गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे या तीनही मंत्र्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। सलग 7 दिवसांपासून सुरू असलेली शिष्टाई अखेर फळाला आली आहे। आम्ही गणेश गीतेंनाही विनंती केली, गोकुळ गीतेंनाही विनंती केली की जागा आपली नाही आहे। इथे नरेंद्र दराडे आहेत, त्यांची उमेदवारी निश्चित झालेली शिवसेनेकडून, म्हणून आपण फॉर्म मागे घ्यावा या बाबतीमध्ये गेल्या 5-6 दिवसापासून चर्चा सुरू होती, पण आज त्याचा मुहूर्त निघालेला आहे। मग आज निर्णय झालेला आहे, आता आपण उमेदवारी मागे घ्यावी आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे त्यांना बहुमताने निवडून द्या। आणि आज गोकुळजींनी थांबण्याचा निर्णय घेतला। आता मगासपासून आपण एक प्रश्न त्यांना असं विचारताय की तुम्ही पाठिंबा दिला का, पाठिंबा दिला का, पाठिंबा देणार का? ज्या अर्थी एकच उमेदवार हा महायुतीचा शिल्लक राहिला याचा अर्थ गोकुळजींचा 100% पाठिंबा, गणेशजींचा 100% पाठिंबा आणि वहिनींचा 100% पाठिंबा हा महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना आहे। गोकुळ गीतेंनी प्रचाराच्या मैदानातून माघार घेतलीये खरी, पण ही माघार नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर करेल काय? कारण गोकुळ गीतेंची नाराजी पाहता ही निवडणूक वाटते तितकी सोपी नक्कीच नाही। गोकुळ गीतेंची उमेदवारी अधिकृतपणे मागे घेतलेली नाही, त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात ते अजूनही कायम आहेत। त्यामुळे पडद्याआड काही घडामोडी घडल्या आणि मतदारांची मतं दराडेंऐवजी गीतेंकडे वळली तर याच प्रश्नावर गिरीश महाजन यांनी नेमकं काय उत्तर दिलंय ते पाहूया। गोकुळ गीते निवडून आले तर काय? आमदार होतील ते निवडून आले तर आमदार होतील। कोणत्या पक्षाकडे? गोकुळ गीते यांच्या माघारीच्या पत्रकार परिषदेला अवघा 1 तास होत नाही तोच त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आली आहे। जब शेर 2 कदम पीछे हटता है तो समझो कुछ बड़ा होने वाला है असं या पोस्टमध्ये म्हटलंय। त्यामुळे गीते यांची माघार हा अंतिम निर्णय आहे की मंत्र्यांचं समाधान करणं हा त्यामागचा हेतू होता, हा देखील सवाल आता उपस्थित केला जातोय। दरम्यान नाशिकच्या वादावर तोडगा निघालाय आणि आता जळगावात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नाशिकमध्ये गोकुळ गीते यांनी माघार घेतल्यानंतर जळगावातून रेश्मा काळे या देखील माघार घेतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती। मात्र रेश्मा काळे यांनी या चर्चा फेटाळून लावल्यात। माझी भूमिका काय राहणार? आता गेल्या 3 दिवसापासून माझे प्रचारही सुरू झाले आहेत। खूप काही ठिकाणी प्रचार झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी चांगलं रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि आता पाठिंबाचा विषय नाही, माघारीचा विषय नाही, आता पूर्णपणे हे लढाई लढणार आहे। जशी गिरीश भाऊंची जबाबदारी आहे तशी माझी आणि दादासाहेबांची देखील जबाबदारी आहे जळगावच्या बाबतीत निर्णय घ्यायची। आम्ही त्याच्या संदर्भामध्ये देखील आजच निर्णय घेऊ आणि तो निर्णय देखील जळगावमध्ये नाही, आम्ही नाशिकमध्ये येऊन जाहीर करू। नाशिक आणि जळगावात युती धर्म पाळण्यासाठी दोन्ही पक्षांचे नेते अटीतटीचे प्रयत्न करतायत। मात्र दोन्ही बंडखोर उमेदवार इतक्या सहजासहजी माघार घेतील असं दिसत नाही। प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।